माझे उरले होस रोजच्या दिवशी भेटला रोज. राम राम मंडळी. तर कशा तुम्ही? मस्त आहे मी. तर आज आहे रोज डे. तर मग रोज डे आहे तर चला म्हटलं फुल देऊन येऊ. फुल नेमकं द्यायचं कोणाला सांगतोच तुम्हाला. तर आलो बा मग दादाच्या घरी. दादाच्या घरी आल्यानंतर द्यायला आपल्या अनुला, कारण ते रडत जाय खूप. हे घे फुल. ती झाली खुश आणि इकडे लागली बा टेमल्याला. मी म्हटलं तू मोठी आहेस. हे झाली खुश आणि हे झाली नाराज. आता काय करा. बाहेर आलो नाही तर राहुल म्हणे हॅपी रोज डे. मी म्हटलं मला म्हणे गर्लफ्रेंड नाही तुला. मी म्हटलं जरूरत पण नाही मला. मग तितक्याच काय पुसताय आजीची मजा. म्हणे कोणाला कोणाला फुल देऊ राहिले बाप्पा. अशी तशी बमाड मजा झाली. आजीचा डायलॉग ऐकता का, अशी तशी आणि घ्या मशी. मग तितक्याच वापिस दिलं बा. हे घे म्हटलं हॅपी रोज डे तुला. थँक्यू म्हणे बा. मग तितक्याच काय जायच्या थोड्या गप्पा चालू झाल्या. म्हटलं तुम्ही रिकामी, मी चाललो बा कामाले. मग तितक्याच घरची कट्टी उचलून माडीवर आणणे होते, कारण एक कट्ट वलं होतं, म्हणजे वले दाणे होते. मग तितक्यात ते कट्टे घेऊन माडीवर आलो, नाही तर ते कट्टच फुटलं. सांगा बरं बमाट फेटेल काम. इतके दुरून आणलं नटीच फुटलं. बरं झालं खाली नाही फुटलं, नाही तर झाला असता काम तमाम. सुरू वाळू घालली बाहेर आलो नाही तर काय. इथं चालूच होती बा मीटिंग. आणि मोठे माणसाची गोष्ट ऐकता का. हे पा हाय म्हणायला मोठा आणि फोन पा कोणता वापरते छोटा. आपला लखन भाऊ धंद्यावाला आहे मोठा आणि फोन वापरते छोटा. असंच काम असते बा. पैसेवाल्याचं काम असंच असते बेटा. आणि आमचा आज प्लॅन आहे पबजी खेळायचा. मग कायचं अनिकेतच्या घरी आलो बसलो मग पबजी खेळ. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र.